नमस्कार. चव नाशिकची या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मसाल्याची उसळ. साहित्य लागणार आहे आपल्याला 4 कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, अद्रकचा तुकडा आहे. ही बटाट्याचे काप केलेले आहेत. ही ओल्या खोबऱ्याचे काप आहे. आता हा जो कांदा आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. कांद्याचे बारीक छोटे छोटे पीस करायचे आपल्याला. उभा कांदा कापून कढईत परतवायला टाकायचा आपल्याला तो. बघा तर आता कढईत आपल्याला कांदा टाकतोय आपण. कांदा पण परतवतोय. त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकणार आहे. बघा कढईत आपली कांदा पण परततोय. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे आता याच्यामध्ये खोबऱ्याचे बारीक केलेले काप. कांदा लाल झालेला बघू शकता. हे आहे खोबऱ्याचे, ओल्या खोबऱ्याचे काप आहे. आता मिक्सर घेऊन त्याच्यात कोथिंबीर, जो मसाला बनवला आहे आपण तळून घेतलेला सगळा मसाला टाकणार आहे आपण. हे सर्व मसाले आपल्याला दळून घ्यायचे मिक्सरमध्ये. कढईमध्ये तेल टाकून आता आपण बटाटे टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बटाटे आपल्याला गोल्डन असं थोडंसं सोनेरी कलर येऊपर्यंत फ्राय करायचे. एक वाफ दिली आपण. बघा तर झाले आपले. गोल्डन कलर पण आलेला आहे बघा तर. आता याच्यामध्ये जो आपण मसाला दळलेला आहे मिक्सरमध्ये तो टाकायचा आहे. हा आहे मसाला, हा मिक्सरमध्ये दळलेला आहे आपण. मसाला परतत आलेला आहे आता आपला. बघू शकता मसाला छान परततोय. थोडंसं पाणी टाकतोय आपण आता त्याच्यात. पाणी टाकल्यावर मसाला बघा छान एकजीव होतोय. कलर पण बघा किती छान दिसतोय याचा. थोडं पाणी टाकून आपण त्याच्यात पुन्हा एकदा परतून घेणार तो. दोन अडीच चमचे मसाला टाकू शकतो आपण. आपला घरगुती मसाला आहे हा, काळा मसाला. पाणी टाकायचं राहिलेलं आहे आपलं. आता पाणी टाकू आपण. थोडंच पाणी टाकणार, जास्त नाही. कढई टाकते खाली. स्टीलची कढई पटपट टाकते. आता टाकू पाणी. परतलेलं आहे बस. जसं पाणी कमी होईल तसं पाणी टाकत जायचं आहे आपल्याला. एकजीव होतोय मसाला. छान होतोय. वास येतोय बघा, छानच वास येतोय. आता रंग बदलते पहा मसाल्याचा बघा तर.